इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आजकाल मोबाईल, इंटरनेट हे आपल्या मूलभूत गरजांमध्ये येतात. अगदी सहज कामं होतात घर बसल्या, म्हणून त्या सेवेला धन्यवाद तर दिलेच पाहिजेत. डिजिटल युग आहे ना, आणि प्रगतीसुद्धा गरजेची आहे. पण आजकाल या माध्यमातून अनेक सायबर अपराध घडतात आणि जेव्हा नुकसान होतं तेव्हा मात्र उरतो तो फक्त पश्चात्ताप आणि मनस्ताप. मग नेमकं काय करावं, कुठे तक्रार करावी, काहीच समजत नाही. माणसं भांबावून जातात आणि यासाठी आपल्याला कायदा काय मदत करतो हेही आपल्याला माहीत नसतं. तर श्रोते हो, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या मुलाखतीमधून आपल्याला मिळणार आहेत. आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय ॲडव्होकेट अनिरुद्ध फणसेकर यांना. सर नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आत्ताच मी असं म्हटलं की मोबाईल हे तर आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालाय. त्याच्याच बरोबरीने इंटरनेट हेही अगदी लागतं. एक वार बाकी गोष्टी काही कमी चालतील पण ते लागतंच आपल्याला. पण या सगळ्यामध्ये आजकाल आपण असं बघतो की याच माध्यमातनं अनेक गुन्हे घडताना आपल्याला दिसतात. तर मला सुरुवातीला असं सांगा की सायबर क्राईम म्हणजे नेमकं काय? सायबर गुन्हा म्हणजे सायबर हा इंग्रजी शब्द आहे. सायबर गुन्हा म्हणजे संगणक, इंटरनेट किंवा डिजिटल तंत्रज्ञानाचा गैरवापर करून केलेले कुठलंही गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य. आता यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की संगणक म्हणजे काय. सर्वसाधारण समज आपला एक डेस्कटॉप आहे, हा एक संगणक आहे. पण कायद्याच्या परिभाषेमध्ये संगणकाची जी व्याख्या आहे थोडी क्लिष्ट व्याख्या आहे. पण संगणकाच्या व्याख्येमध्ये मोबाईलचा समावेश होतो. ओके. आणि हे जे तंत्रज्ञान आहे, व्हर्च्युअल वर्ल्ड ज्याला आपण म्हणतो, ह्याच्या वापराच्या सहाय्याने जे गुन्हे केले जातात हे गुन्हे हे सायबर क्राईम म्हणून गणले जातात. किंवा मोबाईलच्या अनुषंगाने जी अन्य डिव्हायसेस आहेत, सर्व प्रकारचे स्मार्टफोन त्याच्यामध्ये आहेत, या सर्वांचा समावेश हा संगणक ह्या संज्ञेमध्ये असल्यामुळे ही संकल्पना ही सर्वसमावेशक स्वरूपाची, बरोबर, त्यातनं काही वगळलेलं नाही. म्हणजे अगदी जर का काही प्रगत वॉशिंग मशीन आहेत किंवा स्मार्ट टीव्ही आहेत की जे स्वतः प्रोग्राम तयार करू शकतात, दाखवू शकतात, निवड करू शकतात, ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक ऑप्टिकल प्रोसेसिंग सिस्टीम्स आहेत, हे सुद्धा संगणक म्हणून गणले जातात. अच्छा. थोडक्यात आता आपण ज्या युगात वावरतोय, डिजिटल युगात, तिथे या सगळ्या गोष्टी घडतात आणि सहज घडतात, आपल्याला त्या कळत पण नाहीत कधी कधी. बरोबर. सर, आता तुम्ही असं म्हणालात की ह्या सगळ्याची एक संज्ञा सर्वसमावेशक आहे. पण नेमकं आपल्या बरोबर काहीतरी फ्रॉड झालाय किंवा आपल्या बरोबर काहीतरी घडलंय हे कसं ओळखलं पाहिजे? काय होतं की जो फ्रॉड होत असतो, हा फ्रॉड होताना काही वेळा एक पहिली त्याची रेकी केली जाते. माणसाची निवड ही हॅकर्स कडून केली जाते. माणसांचं एक रुटीन ऑब्झर्व केलं जातं. बरोबर. की ज्यामध्ये इंटरनेटवरती किंवा सर्फिंग करताना ही माणसं कधी उपलब्ध आहेत, त्यांचं वय काय आहे, ते कोणाला कॉन्टॅक्टमध्ये आहेत, माणूस किती एकटा आहे, या अनुषंगाने सावध हेरणं आपण ज्याला म्हणतो, अशा प्रकारे सावध हेरलं जातं. आणि हे करताना शक्यतो सिनियर सिटीजन, लहान मुलं आणि स्त्रिया ह्यांना जास्त करून टार्गेट केलं जातं. बरोबर. त्या व्यतिरिक्त अगदीच जर का खूप रेअर केसेस आहेत की ज्यामध्ये कुठल्या अधिकाऱ्यांना टार्गेट केलेलं आहे आर्थिक गुन्ह्यांमध्ये, ह्या खूप कमी केसेस आहेत. पण सरासरी जर का पाहिलं तर ह्या लोकांवरती गुन्हेगारांचा जास्त भर दिसून येतो, कारण ह्यांना मोबाईलची संपूर्ण माहिती नसते. आणि एक सायकोलॉजिकल पॅटर्न्स की गुन्हा झाल्यावर घाबरणं आणि घाबरल्यानंतर म्हणजे ऍक्शनपेक्षा रिॲक्शन एवढी मोठी केली जाते की त्यामुळे अजून तो माणूस घाबरून जातो. बरोबर. तो त्या गुन्हा झालाय कोणाला सांगत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये पुढची गुन्ह्याची कृत्य करणं त्यांना सोपं जातं, कारण सायबर फ्रॉड हा टप्प्याटप्प्यात केला जातो. एकदा माणसाला अंकित करून ठेवलं की त्याच्याकडून तुम्ही त्या प्रमाणामध्ये तुमच्या काही वाईट इच्छा असतील आर्थिक त्या पूर्ण करून घेऊ शकता. त्यामुळे ओळखायचं जर का असेल, सर्वप्रथम आपण एक आपली सावधगिरी प्रत्येकाने बाळगणं आवश्यक आहे. बरोबर. आता हा एक आपण कोड ऑफ कंडक्ट म्हणतो. फुकट आहे म्हणून वापरायचं किती, फ्री जर का वायफाय असेल तर हे वायफाय खरंच सिक्युअर्ड आहे का, उपयोग नसताना वायफाय चालू ठेवायचं का, हे प्रत्येकाने आपल्या फोनचा वापर करताना लक्षात घेतलं पाहिजे. मेसेजमध्ये एखादी लिंक आहे तर ती लिंक ओपन करायची आहे का, करण्याची काही गरज आहे का. एक्झॅक्टली. कारण ह्या अननोन लिंक्स असतात, ह्यांना जेव्हा तुम्ही ओपन करता तेव्हा तुम्ही त्यांना कन्सेंट दिलेली असते. तुमच्या अप्रत्यक्ष संमतीशिवाय
कोणाला काहीही करता येत नाही. त्यामुळे संमती देण्यापूर्वी, काही करण्यापूर्वी विचार करावा. बरोबर. एवढंच फक्त ह्याच्यामध्ये एक सांगणं आहे. मग ती अननोन लिंक असेल किंवा कोणी पासवर्ड विचारलेला असेल किंवा अन्य काहीही असेल, कारण या जगात तुमचं कोणीही नाही खरंय. आणि जे कोण करता आहेत त्यांना तुम्ही ओळखू शकणार नाही. त्यांचं नाव वेगळं आहे, त्यांचा पत्ता तुम्हाला माहिती नाही. त्यामुळे सावधगिरी बाळगणं. अगदीच तुम्ही म्हणताय ते खरं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की सहज म्हणून तुम्ही म्हणताय असं लिंक ओपन केल्या जातात किंवा एखादा अननोन बरोबर. कॉल उचलला जातो आणि मग हे सगळे गुन्हे घडू शकतात आणि जेव्हा मग आपलं अकाउंट नील होतं, सगळ्यात मोठा परिणाम तिथेच दिसतो आणि मगच आपल्या लक्षात येतं की येतं. आपल्या बरोबर फ्रॉड झालेला आहे. हं. आता मला सर सांगा की समजलं आपल्याला फ्रॉड झाल्यावर काय करायचं नेमकं पुढे? कारण इथेच सगळा पुन्हा प्रश्न येतो की आता मी जाऊ कुठे आणि मी काय करू? सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे की घाबरून जायचं नाही. हम्म. कारण जेवढं एखादा व्यक्ती घाबरतो, त्याचा आवाज असेल, त्याचा चेहरा असेल, त्यावरनं हे हॅकर्स आहेत किंवा गुन्हेगार त्यांच्या लक्षात येतं आणि एकदा तो घाबरला हे समजलं की त्याला संपूर्ण नियंत्रणामध्ये, कंट्रोलमध्ये या गुन्हेगारांकडून ठेवलं जातं. त्यामुळे घाबरायचं नाही. भविष्यातलं नुकसान आपलं होणार नाही याकडे आपण जास्त फोकस ठेवणं हे त्यासाठी गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे उदाहरण जर का द्यायचं झालं, ठीक आहे, फ्रॉड झाला, काही आर्थिक नुकसान तुमचं झालं, तर भविष्यातलं नुकसान टाळण्यासाठी तुम्हाला जे करता येईल ते सर्वप्रथम तुम्ही करायचं. बरोबर. त्यासाठी गव्हर्नमेंटच्या काही साईट्स आहेत, काही हेल्पलाईन नंबर आहेत, त्या ठिकाणी तात्काळ संपर्क करायचा आहे. जर का बँक अकाउंटमधून पैसे गेले असतील तर 3 दिवसाच्या आतमध्ये प्रत्येक बँकेच्या स्कीम्स आहेत, काही गोल्डन अवर्स आहेत बँकेमध्ये. बँकेच्या जर ही जबाबदारी बँकेची सुद्धा येते. वित्तीय संस्थांनी सुद्धा त्यांचं उत्तरदायित्व नाकारता येत नाही त्यांना. अशा वेळी त्यांना सुद्धा त्याच्या स्कीम प्रमाणे गेलेले पैसे परत अकाउंटमध्ये देण्याचा त्यांना अधिकार राहतो. त्यामुळे काय होतं की न घाबरता कुठेतरी आपले ग्रीव्हन्सेस हे त्यांनी रेकॉर्ड करणं देणं गरजेचं आहे. जर का मोठा प्रकार असेल, कारण आर्थिक गुन्हे आहेत, काही सेक्स्टॉर्शन सारखे गुन्हे आहेत, यामध्ये नजीकचं तुमचं जे सायबर पोलीस ठाणे आहे, सायबर पोलीस ठाणे नसेल तर साधं पोलीस स्टेशन आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे ग्रीव्हन्सेस, तुमची तक्रार तिथे नोंदवली पाहिजे. जर का त्यांनी तक्रार तुमची घेतली नाही तर तुम्ही सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस जे आपण म्हणतो, SP, त्यांच्याकडे तक्रार तुम्ही दिली पाहिजे. न्यायालयात तुम्हाला तक्रार देण्याचे तुम्हाला पर्याय उपलब्ध आहेत, फक्त त्या विविध कार्यपद्धती आहेत. इव्हन तुम्ही घरबसल्या ईमेलने सुद्धा तुमची तक्रार नोंदवू शकता, देऊ शकता. फक्त ती नोंदवण्याकरता तुम्हाला पोलीस स्टेशनला जावं लागणार. बरोबर. तक्रारीचे ग्रीव्हन्सेस म्हणण्यापेक्षा मार्ग खूप आहेत, पण न घाबरता प्रत्येक मार्ग आपण हा अवलंबला पाहिजे. आणि ते होत असताना आपले जेवढे सोशल अकाउंट्स आहेत त्याचे पासवर्ड हे आपण परत बदलून ते मोर सिक्युअर्ड केलं पाहिजे. कारण काही वेळा एक बदनामी करण्याच्या भीतीने किंवा अन्य भीतीने नियंत्रणात ठेवलं जातं व्यक्तीनं. त्यामुळे ते टाळता येऊ शकतं, भविष्यातलं नुकसान टाळता येऊ शकतं. बरोबर. आणि माणूस हा समाजाभिमुख प्राणी आहे, त्यामुळे तो सगळ्यात पहिलं त्यालाच घाबरतो, समाजाला घाबरतो, तो नावाला घाबरतो. प्रत्येकाचा ओन ऑनर आहे. अशा वेळी बाबा स्वतः कोण डिफेम होईल, समाजामध्ये अप्रतिष्ठा होईल, त्यामुळे माणसं गप्प राहतात. आणि हीच ती भीती असते. अगदीच. हीच भीती पुढच्या नुकसानीला कारणीभूत ठरते. सर, तुम्ही आता असं म्हणालात की पोलिसांकडे तक्रार नोंदवणं ही तर पहिली पायरी आहे आणि त्यानंतर मग अनेक गोष्टी आहेत आणि त्याच्या सगळ्यात शेवटी तुम्ही कायद्याचा उल्लेख केला. तर या सगळ्यात मला आधी सायबर कायद्याची थोडक्यात माहिती सांगा. भारतामध्ये आपल्याकडे हा माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 साली आपल्याकडे अस्तित्वामध्ये आला. आता एक ह्या कायद्याच्या अनुषंगाने 2 गोष्टी एक सांगाव्याशा वाटतात की आपण सुशिक्षित झालो, साक्षर झालो, अंगठ्याकडून आपला प्रवास हा सहीकडे आला. पण ह्या कायद्याने आपला उलटा प्रवास चालू केला. ह्या कायद्याने सहीकडून आपल्याला अंगठ्याकडे आणलं. आपण बायोमेट्रिक म्हणतो. तुमचा अंगठा हे तुमचं आयडेंटिफिकेशन मग फोनचा आहे, पासवर्डचा आहे, कशाचा आहे. सो तुम्हाला परत त्यांनी अंगठ्याकडे आणलं. आणि हा जो कायदा आहे, या कायद्याची जी समज आहे, म्हणजे नावात बऱ्याचशा गोष्टी कायद्याच्या असतात. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे 2 परस्पर भिन्न शब्द आहेत. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान. पहिला शब्द आहे, हा पहिला शब्द एक सब्जेक्टिव्ह स्वरूपाचा शब्द आहे. हा व्यक्तिनिष्ठ शब्द आहे की ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीमध्ये माहिती वेगवेगळी असू शकते. पण तंत्रज्ञान हा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा शब्द आहे की ज्यामध्ये तो वस्तुनिष्ठ आहे.
उदाहरण जर का द्यायचं म्हटलं तर मोबाईल संदर्भातली माहिती प्रत्येकाची वेगळी आहे, बरोबर. पण त्याचं तंत्रज्ञान हे एकच आहे. म्हणजे आपण जर का वेगळ्या भाषेमध्ये म्हटलं तर आपण ज्याला ॲब्सोल्यूट ट्रूथ म्हणतो हे तंत्रज्ञान आहे, आणि रिलेटिव्ह ट्रूथ आपण ज्याला म्हणतो जे बदलतं, माहिती बदलते. लेट्स सी, प्रत्येकाची माहिती वेगळी, प्रत्येकाची तथ्य वेगळी, मतं वेगळी, बरोबर. त्याप्रमाणे ते रिलेटिव्ह ट्रूथचा प्रकार आहे. आता हा जो माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 साली आला, त्याच्या आधी भारतामध्ये जे प्रचलित कायदे होते म्हणजे भारतीय दंडविधान संहिता होती 1860ची, त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने बदल करण्यात आलेले होते. आणि आत्ताचा जो भारतीय न्याय संहिता जो आता ट्रान्सफॉर्म केला ऍक्ट, त्याच्यामध्ये सुद्धा त्या अनुषंगाने सायबर क्राईम्स हे विचारात घेऊन तसे बदल करण्यात आलेले आहेत. आणि तिसरा जो आता महत्वाचा 2023 मधला जो डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट आहे, हा तिसरा जो कायदा आहे, हा कायदा आता भारतात म्हणजे आता प्राथमिक स्वरूपामध्ये आहे, पण ह्या कायद्याचं महत्व हे आपल्याला अप्रत्यक्षपणे पदोपदी जाणवतं. या कायद्याचं सांगायचं म्हटलं तर लेक्चर्स खूप कमी पडतील की प्रत्येक व्यक्तीचा एक पर्सनल डेटा असतो डिजिटाईज. मग त्या व्यक्तीचा फोन नंबर आहे, नाव आहे, कॉन्टॅक्ट नंबर, रेसिडेन्शियल नंबर, त्याचं मोबाईल ब्राउझिंग आहे, सगळं इन्फॉर्मेशन जो डाटा त्या व्यक्तीचा आहे तो प्रोटेक्ट करण्यासाठी हा ऍक्ट आहे. आणि प्रोटेक्ट करणं कोणापासून, तर जे अन्य मालवेअर्स आहेत किंवा अन्य युजर्स आहेत यासाठी आहे. उदाहरण जर का द्यायचं म्हटलं तर जेव्हा तुम्ही मोबाईलला तुमच्या कुठलंही ऍप्लिकेशन एखादा डाउनलोड करता तेव्हा ते तुमची कन्सेंट मागतं. तुमच्या कन्सेंट शिवाय, परवानगी शिवाय ते होत नाही, ते रन होत नाही. आणि ही कन्सेंट घेताना एका कन्सेंट सोबत त्यांनी अन्य कन्सेंट तुमच्याकडनं घेतलेले असतात. कारण या कायद्याच्या अनुषंगाने जर का एखाद्या मोबाईल ऍप्लिकेशनने तुमच्या प्रायव्हेट माहितीमध्ये ऍक्सेस मिळवला, ऍक्सेस मिळवणं हा गुन्हा आहे, त्यानंतर ती माहिती शेअर केली हा दुसरा गुन्हा आहे, तर ती जी कोण कंपनी आहे ह्या कंपनीला दंडाची तरतूद या कायद्यात करण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हॉट्सअपच्या ज्या काही पॉलिसीज आहेत एंड टू एंड, किंवा जी ॲपलची लँडमार्क केस आहे ॲपल वर्सेस FBI, हे त्या अनुषंगाने विचार करून हा कायदा आलेला आहे. फक्त काही अपवाद ह्या कायद्यामध्ये सुद्धा आहेत. या सगळ्याची आपण माहिती करून घेतली पाहिजे, म्हणजे उद्या भविष्यात जर आपल्याबरोबर असं काही घडलं तर आपल्याला न्याय मिळवणं सोपं जाईल. मला असं सांगा की आता हे गुन्हा घडलाय तर ह्याच्यावर दाद मागण्यासाठी कायदेशीर कार्यपद्धती काय करावी? आता एखादा गुन्हा घडल्याच्या नंतर जेवढं लवकर तात्काळ शक्य होईल अशा वेळी पोलीस स्टेशनला जावं, आपली तक्रार नोंदवावी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुन्हा घडत असताना ज्या ज्या गोष्टी तुमच्या मोबाईलला रेकॉर्ड झाल्या, स्टोअर झाल्या आहेत, त्या जतन करून ठेवण्याचा प्रयत्न करावा. बरोबर. कारण हा डिजिटल पुरावा न्यायालयामध्ये दाखल करताना खूप मोठी आणि एक विशिष्ट कार्यपद्धती आहे. म्हणजे अगदी एखादी व्हिडिओ फिल्म जरी मला कुठे द्यायची म्हटली तर ती फिल्म खोटी आहे खरी आहे ही प्रमाणपत्राशिवाय देता येत नाही. कारण डिजिटली ह्या गोष्टी खूप सोप्या आहेत, यामध्ये बदल करणं खूप सोपं आहे. दोन व्यक्तींमधलं रेकॉर्डेड संभाषण आहे, हे संभाषण सुद्धा खरं आहे की खोटं आहे हे जेव्हा न्यायालय ठरवणार आहे तर त्यासाठी विहित कार्यपद्धतीने हे संभाषण हे न्यायालयात ऐकलं जातं आणि ते न्यायालयात पुरावा म्हणून सादर केलं जातं. त्यामुळे काय होतं की ह्या पुराव्यामध्ये छेडछाड खूप करता येते, करणं इझी असतं. फोटो मॉर्फ करता येतात, संभाषणातले आवाज बदलून काहीही बोलता येतं. या सगळ्यांची दखल घेतल्यानंतर त्याचा ऑथेंटिकेट सोर्स आणि त्याची ऑथेंटिकेट कस्टडी याचा विचार न्यायालय पुराव्याच्या दरम्यान करतं. त्यामुळे अशा गोष्टींमध्ये ज्यावेळी एखादा गुन्हा घडलेला आहे तेव्हा ह्याचं जतन करून व्यवस्थित ठेवणं ही सर्वप्रथम महत्वाची गोष्ट आहे. कारण याच गोष्टी तुम्हाला न्यायालयात उपयोगी पडणार आहेत भविष्यामध्ये. बरोबर. सर, मला एक उपप्रश्न ह्याच्यात सुचतोय असा की जेव्हा गुन्हा घडत असतो तर त्यावेळी जर आपण समजा तो एक तुम्ही म्हणाला तसं गोल्डन अवर असू शकतो की तो माणूस सजग झाला की नाही इथे काहीतरी गडबड आहे, तर त्यावेळेला कुठे जावं? त्याने आपल्याकडे गव्हर्नमेंट हेल्पलाईन नंबर आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटचा. हेल्पलाईनला तक्रार पहिली करावी. महत्वाचं काय आहे की जेव्हा एखादं कोड ऑफ कंडक्ट पाहिलं जातं, गुन्हा घडल्यानंतर आपण फसवलो गेलेलो आहे माहीत झाल्यानंतर अशा वेळी तुम्ही तात्काळ सर्वप्रथम जेवढे सोर्सेस आहेत तेवढे तुम्ही अवेल करून घेणं गरजेचं आहे. कारण एकदा तुम्हाला समजलं की त्यानंतर इव्हन तुम्ही वैयक्तिक जर का एखादा सायबरचा कोणतरी एखादा हँडलर आहे किंवा एखादा टेक्निशियन एक्सपर्ट आहे त्याचा सल्ला घेऊन पुढे गुन्हा घडू नये, त्या अनुषंगाने मोबाईलमध्ये किंवा तुमच्या संगणकात पुढची कार्यवाही करू शकता. तुम्ही स्वतःला सेफ सिक्युअर्ड करून घेऊ शकता. आणि हे पहिलं सेफ सिक्युअर्ड करून घेतल्यानंतर तुम्ही तात्काळ ह्या गुन्ह्याची नोंद करणंच गरजेची आहे. तुम्हाला जर का याची दाद मागायची असेल, गुन्हा कायम स्वरूपी हा संपुष्टात आणायचा असेल, कारण
सायबरला एक गोष्ट महत्वाची, एक तत्व महत्वाचं आहे की सायबरला, संगणकावर, इंटरनेटवरती गोष्ट नष्ट होत नाही, ती रूपांतरित होते. बरोबर. उदाहरण जर का द्यायचं म्हटलं, मी जर का मोबाईलला एखादा फोटो काढला, हा फोटो मोबाईलमधनं मी जरी डिलीट केला तरी तो नष्ट होणार नाही. खरंय. त्याचं फॉर्मॅट चेंज होईल, तो बदलेल, त्यानंतर परत तो रिइन्स्टेट करता येतो. त्यामुळे बरोबर आहे. वापर करताना आपण भान ठेवणं गरजेचं आहे. अगदीच अगदीच. त्यामुळे अशा वेळी, ज्यावेळी हे होतं तेव्हा तात्काळ पोलीस स्टेशनला तक्रार करणं, म्हणजे जर का एखादा काही आक्षेपार्ह जर का काही गोष्टी इंटरनेटच्या माध्यमातून काही गेलेल्या असतील तर त्यासाठी तात्काळ पोलिसांकडून, मग ज्या कुठे ऍप्लिकेशनला गेलेल्या आहेत, सोशल मीडियावरती गेलेल्या आहेत, त्यांच्या सर्व्हिस सेंटरकडनं तशा परवानग्या घेऊन ते तिथनं काढता येऊ शकतं. बरोबर. त्यामुळे तात्काळ पोलीस स्टेशनला कंप्लेंट करणं हा एकमेव पर्याय त्याच्यामध्ये आहे. आता आपण बोलतोच आहोत की सगळ्यात पहिला आपल्यासाठी जे दार खुलं असतं ते म्हणजे पोलीस स्टेशन. तर मग या सगळ्या गुन्ह्यामध्ये, या सगळ्या घटनेमध्ये पोलिसांचं नेमकं काय कर्तव्य असतं आणि या सगळ्यामध्ये नागरिक म्हणून आपला काय अधिकार असतो? पोलिसांचं कर्तव्य म्हणजे आधी हा जो गुन्हा आहे, या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असते. कारण रत्नागिरीमध्ये जर का हा गुन्हा घडलेला असेल तर गुन्हेगार रत्नागिरीमधला नसणार. गुन्हेगार कुठला आहे हे शोधून काढणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान असतं. नक्कीच. अशा वेळी ज्या बँक अकाउंटचा संदर्भ दिला जातो, कारण शेवटी कुठल्याही गुन्ह्यामध्ये आर्थिक फायदा हा अल्टिमेटली करून घेतला जातो. तोच उद्दिष्ट असतं. दुसरं उद्दिष्ट कुठलंही ह्या याच्या पुढे नसतं. मग आर्थिक फायदा होण्याकरता ही जी रक्कम आहे, रक्कम कुठे गेलेली आहे, या रकमेचा छडा लागल्याच्या नंतर पुढचं मग सगळं जे काही गणित आहे ह्याचं तपास कामाचे त्याच्यावरती डिपेंड राहतं. कुठल्या स्टेटला आहे, कुठून गेलेला आहे, बरोबर. आणि एकदा काही रक्कम जर का एखाद्या खात्यामध्ये समजलं तर तसं बँकेला पत्र देऊन पोलिसांकडून ती रक्कम तात्काळ सीज केली जाते. ओके. हे सीज करण्याचं प्रमाण मोठं आहे आणि हे होण्याकरता तात्काळ पोलीस स्टेशनला खबर देणं गरजेची. बरोबर. कारण ती खबर जर का दिली नाही तर उद्या ती बँकेतली रक्कम परत तिकडनं 4 अकाउंटला जाते. बरोबर. ही ट्रान्सफर होत अशा ठिकाणी जाते की हे जे सिंडिकेट आहे लोकांचं, कारण एक व्यक्ती कधी गुन्हा करत नाही, एक गुन्हेगारांची टोळी हे गुन्ह्याचं कृत्य करत असते. काही माणसं आपली अकाउंट बुक्स वापरायला देत असतात, अकाउंट किट वापरायला देत असतात, त्या बदल्यात कमिशन घेत असतात. तर विविध प्रकारचे जे गुन्हेगार आहेत हे तुम्हाला या अनुषंगाने, प्रिन्सिपल ऑफेंडर एकच आहे, बरोबर. त्याला मदत करणाऱ्या ज्या ऍक्सेसरीज आहेत, जे अन्य गुन्हेगार आहेत, अकम्प्लिस आहेत, हे बऱ्याच ठिकाणी असतात. त्यामुळे ह्याचं तात्काळ फिर्याद दिल्यानंतर पोलिसांकडनं इन्व्हेस्टिगेशन जे केलं जातं, रक्कम ह्याच्यात परत मिळणं त्या व्यक्तीची, हे अत्यंत महत्वाचं असतं. त्यामुळे जेवढं लवकर तुम्ही पोलिसांकडे जाल, जेवढं लवकर या अनुषंगाने तुम्ही गुन्हा दाखल करून पुढे तपासाला त्यांना वाव द्याल, बरोबर. त्या तपासामध्ये पोलिसांना तात्काळ ह्या गोष्टी करता येतात. अगदीच अगदीच. आणि ह्या सगळ्याचं फॉलोअप घेणं हे नागरिक म्हणून आपलं आधी पहिलं काम आहे. फॉलोअप घेताना जेव्हा जेव्हा कधी गरज लागेल तपास कामामध्ये तेव्हा पोलीस स्टेशनला हजर होऊन, बरोबर. कारण हा सगळा गुन्हा एक तर तुमच्या कॉम्प्युटरला झालेला आहे किंवा तुमच्या मोबाईलवर झालेला आहे. मग मोबाईल अशावेळी त्यांच्या ताब्यात देऊन मोबाईल मधून ज्या काही आवश्यक माहिती आहेत, लिंक्स आहेत, ह्या पोलीस कॉपी करून घेऊ शकतील. त्याची मिरर इमेज एक केली जाते तपास कामामध्ये. हे करून त्यांना जसं योग्य आहे त्याप्रमाणे त्यांना देणं, माझा मोबाईल आहे, पर्सनल डाटा आहे म्हणून न देणं, असं काही न करता, बरोबर. की जेणेकरून गुन्हा उघडकीस येण्यासाठी ती पोलिसांना मदत होऊ शकते. अगदीच बरोबर आहे. सर, सुरुवातीला जेव्हा मी या फ्रॉड बद्दल किंवा सायबर गुन्हे याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला तेव्हा तुम्ही असं म्हणालात की या सगळ्यामध्ये जास्त करून एफेक्ट होतात ते वृद्ध व्यक्ती, महिला किंवा मुलं. तर मग कसं आहे ना की तुम्ही म्हणाला तसं की ही लोक फार टेक्नोसॅव्ही नसतात, सहज साधं म्हणून करायला जातात आणि मग त्यातनं या गोष्टी घडतात. काय काळजी घेतली पाहिजे? बरोबर आहे. आता काय होतं, गुन्ह्याचं स्वरूप जर का आपण पाहिलं तर आता महिलां किंवा बालकांच्या अनुषंगाने प्रत्येक वेळी काही आर्थिक फसवणूक होईल असं नाही. काही वेळा लैंगिक छळवणुकीसाठी सुद्धा अशा प्रकारे सायबर क्राईम केले जातात. म्हणजे जर का उदाहरण द्यायचं म्हटलं की जर का एखाद्या महिलेची लैंगिक छळवणूक करण्यासाठी जर का कोणीतरी तिला एखादा मोबाईलवरती एखादा टेक्स्ट मेसेज पाठवला तर हे गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य. जर का एखादी इमेज पाठवली जेणेकरून त्या महिलेचा विनयभंग होणार आहे तर ते गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य आहे. त्या महिलेचा तिच्या नकळत फोटो काढला, आक्षेपार्ह स्थितीतला काढला, किंवा जर का त्या महिलेला कुठेतरी एक विनयभंग होईल किंवा मनात लज्जा उत्पन्न होईल, अशा प्रकारे जर का तिच्या संमतीशिवाय जरी फोटो काढला
तरी आपल्या भारतीय दंड संहितेनुसार हे गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य मानलं गेलेलं आहे. म्हणजे नुसतं आपण जे फिजिकल ऍक्ट करतो, म्हणजे काही वेळा आपण लैंगिक शेरेबाजी करतो किंवा काही वेळा हावभाव करतो, हे करत असताना एखाद्या व्यक्तीच्या प्रायव्हसीमध्ये जर का आपण काही अनावश्यक दखल दिली आणि त्यामुळे जर का त्या व्यक्तीचं जर का काही विनयभंग होत असेल किंवा आपण ज्याला आउटरेजिंग ऑफ मॉडेस्टी इंग्लिशमध्ये म्हणतो, बरोबर. अशा प्रकारे होत असेल आणि त्याकरता या उपकरणांचा वापर होत असेल, तर हे या कायद्यामध्ये हे शिक्षापात्र स्वरूपाचं कृत्य आहे. बरोबर. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की काही वेळा महिलांना एक मेसेज पाठवले जातात. कॉलेजमधली मुलगी आहे, तिला कुठल्या तरी एका मुलाने काही मेसेज पाठवले, तिने सांगितलं मला मेसेज पाठवू नको, पण परत तो तिला मेसेज पाठवायला लागला. तर परत मेसेज पाठवणं हे कुठेतरी त्या महिलेचा छुपा पाठलाग करणं या सदरामध्ये येतं. तर हे छुपा पाठलाग या महिलेचा केलं जातं. महिलेने अनिच्छा दाखवल्यानंतर सुद्धा आणि जर काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किंवा माध्यमाच्या साह्यातून होत असेल तर हा सायबर क्राईम. अच्छा. त्यामुळे सायबर क्राईम कशा प्रकारे वर्क करतो हे आपण समजणं गरजेचं आहे. बरोबर. ही एक अत्यंत महत्वाची तरतूद आहे, एक इंटरप्रिटेशन कायद्याचं आहे बरोबर. की नुसतं शाब्दिक बोलल्यामुळे विनयभंग होतो असं नाही, नुसतं कृती केल्यामुळे होतो नाही, पण जर का एखादा विवक्षित फोटो काढला किंवा आपण आता जो आपला पॉश ऍक्ट आहे हो. त्या ऍक्टमध्ये सुद्धा कुठल्या तरी सहकारी कर्मचाऱ्याने वेगळ्या अँगलमधनं एका महिलेचा फोटो काढला की जो फोटो पाहिल्यावरती कुठेतरी एक त्या महिलेचा स्वतःला विनयभंग झाला असं वाटत असेल, तर तो फोटो, त्या फोटो करता तो मोबाईल पोलिसांकडनं जप्त केला जाईल. तो फोटो जर का त्यांनी कुठे सर्क्युलेट केला असेल तर तो फोटो त्या साईटवरनं काढला जाईल. या सर्व उपाययोजना पोलिसांकडनं होतील आणि ते होत असताना या गुन्हेगाराच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून न्यायालयामार्फत त्याला शिक्षा दिली जाते. ओके. त्यामुळे नुसता महिलांच्या विरुद्ध आर्थिक हा नाहीये, लहान बालकं आहेत त्यांच्याबरोबर जर का अशा प्रकारचं जर का काही कोणी कृत्य केलं तर त्यांचे पेरेंट्स त्यांच्या वतीने ओके. तक्रार दाखल करू शकतात. किंवा काही आपण सामाजिक गुन्हे म्हणतो, लहान मुलांना काही अश्लील चित्रफिती देणं किंवा विक्री करणं, हे सुद्धा कायद्याने प्रतिबंधित केलेलं आहे. बरोबर. हे सायबर ऍक्ट मधल्या ह्या ज्या तरतुदी आहेत, ज्यातल्या काही या पिनल प्रोव्हिजन्स आहेत, ज्या IT ऍक्ट व्यतिरिक्त अन्य आहेत, तर यामध्ये ह्या तक्रारीचा समावेश होतो. त्याची प्रत्येक भगिनीने नोंद घेणं गरजेची आहे. खरंय खरंय. थोडक्यात प्रिव्हेन्शन घेतलं पाहिजे. हा, प्रिव्हेन्शन घेतलंच पाहिजे, पण प्रोटेक्शन घेतलं पाहिजे. पण त्या अनुषंगाने जर का आपल्या विरुद्ध काही कृती झालेली असेल, कारण फोटो त्या गुन्हेगाराकडे आहे, आवाज उठवला पाहिजे आपल्याला जर काही वेगळं डेफिनेटली. कारण आपण समाजामध्ये वावरत असताना हे अशा प्रकारचे आता कोणी कोणाचा फोटो काढतो, हे फोटो काढणं प्रायव्हसीचा भंग आहे. असा फोटो काढता येत नाही. म्हणजे एखादा वेगळ्या प्रकारचा आक्षेपार्ह बिभत्स अश्लील फोटो हा एक भाग झाला, पण या व्यतिरिक्त विनयभंग होण्याकरता कारणीभूत ठरणारा फोटोग्राफ आहे हा दुसरा भाग होतो. त्या ठिकाणी सुद्धा कायद्याने संरक्षण महिलांना दिलेलं आहे. आणि या संरक्षणामध्ये ह्या फोटो, त्याचा जो काय पुढचा भविष्यातला गैरवापर आहे हा होऊ नये याकरता हा फोटो सुद्धा पोलिसांकडनं ताब्यात घेऊन तो त्या भविष्यात नष्ट केला जातो. अच्छा. सर, एक अजून प्रश्न राहतो मनात, तो असा की IT ऍक्ट जो आहे त्यामध्ये काही आर्थिक तरतुदींचा समावेश आहे, तर त्या कोणत्या आहेत त्याबद्दल सांगा. IT ऍक्ट मधली एक महत्वाची तरतूद, म्हणजे महत्वाची मी त्याला अशासाठी म्हणतो की दैनंदिन आपण आपल्या आयुष्यामध्ये त्या तरतुदीप्रमाणे आपण कृत्य करत असतो. म्हणजे ती IT ऍक्ट मध्ये एक कलम आहे की ज्याच्यामध्ये एक ओळख चोरीसाठी शिक्षा आहे. आता ओळखीची चोरी म्हणजे काय आहे, तर ओळखीची चोरी म्हणजे त्या अधिनियमाला असा अभिप्रेत आहे की जो कोणी कोणत्याही व्यक्तीच्या इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीचा, म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर किंवा पासवर्ड किंवा त्याचं कुठलं युनिक आयडेंटिफिकेशन, म्हणजे त्याची स्वतःची ओळख, याचा अप्रामाणिकपणे किंवा कपटीपणे, म्हणजे एकतर डिसऑनेस्टली किंवा फ्रॉडलंटली त्याचा वापर करेल, तर त्याच्यासाठी त्या व्यक्तीला 3 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा देण्यात आलेली आहे. आता यामध्ये काय काय समावेश होऊ शकतो? काय? आता यामध्ये उदाहरण जर का द्यायचं म्हटलं तर माझ्या फोनमध्ये काही महत्वाची माहिती आहे, जी माहिती मला कुठेतरी एका माझ्या काही इंटेलेक्च्युअल कार्यक्रमासाठी मला महत्वाची आहे, आणि ही माहिती माझ्या मोबाईलचा पासवर्ड माझ्या एका मित्राला माहिती आहे, त्याने तो पासवर्ड वापरला आणि ही माहिती त्याने त्याच्या फायद्याकरता वापरली. छोटंसं आहे हे कृत्य, खूप छोटं आहे. माझा पासवर्ड त्याने वापरला, वापरण्याचा त्याचा हेतू
हेतू काय होता? त्याचा हेतू कपटाचा होता. अशा परिस्थितीमध्ये ह्या कलमाखाली गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य. अच्छा. आता एखादं वेगळं उदाहरण द्यायचं म्हटलं की आता हे शब्दशः घेण्याची गरज नाही, टेक्निकल काही वेळा ऑफेन्स असतात, ते टेक्निकल मी ऑफेन्स सांगतो आहे की जर का नवऱ्याचा मोबाईल घरात ठेवलेला आहे आणि पत्नीने जर का त्याच्या नकळत त्या अकाउंट मधला पासवर्ड जो आहे त्याचा ऍक्सेस केला आणि ऍक्सेस करून त्याचं बँक अकाउंट त्याच्या नकळत त्याला न सांगता जर का तिने काही अमाऊंट स्वतःला ट्रान्सफर करून घेतली तर टेक्निकली हा गुन्हा होतो. ओके. कारण ह्यामधला हेतू जर का तिचा काही अप्रामाणिक किंवा वेगळा असेल ह्याच्यासाठी हेतू महत्वाचा आहे. आता मोबाईलचा पासवर्ड ब्रेक करणं खूप इझी आहे किंवा एखादे कोणाचे फोटोग्राफ्स असतील, फॉर एक्झाम्पल की एखाद्या कलिगचा म्हणजे आता कॉलेजमध्ये वगैरे एखाद्या मुलीचा मोबाईल कोणी घेतला आणि तो घेतल्याच्या नंतर त्यांनी तिचा पासवर्ड यूज करून तिच्या गॅलरीमध्ये जाऊन तिचे काही प्रायव्हेट फोटो स्वतःला पाठवले. सो इट इज अन ऑफेन्स अंडर दिस ऍक्ट. ओके. कारण हे पाठवण्यात तुम्ही त्यांची कन्सेंट घेतलेली नाही. कारण ज्यावेळी मोबाईलचा पासवर्ड किंवा इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर किंवा तुमचं युनिक आयडेंटिफिकेशन म्हणजे बायोमेट्रिक जे मी म्हणतोय ते ह्याचा जर का काही वापर करण्यात येत असेल आणि हा वापर स्वतःच्या फायद्यासाठी त्यांच्या तोट्यासाठी कपटासाठी केलेला आहे तर 100% या कलमाखाली म्हणजे एखाद्याचं एटीएम कार्डचा पासवर्ड मी घेतला आणि एटीएम कार्ड स्वाईप केलं, हा पासवर्डचा झाला. इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरची की आहे, त्या कीचा मला पासवर्ड समजून मी ती वापरली तर तो ह्या अनुषंगाने गुन्हा आहे. फक्त त्याचा हेतू हा अप्रामाणिक असणं या कलमाने आवश्यक राहतं. अच्छा. म्हणजे एक ह्याच्यात महत्वाचं सांगायचं ते म्हणजे एक आपल्याकडे जेव्हा IT ऍक्ट आला तेव्हा एक 66A नावाचा एक सेक्शन होता. मी आता जो सांगितला 66C सेक्शन, हा 66A जो सेक्शन होता यामध्ये की जर का एखादं काही आक्षेपार्ह एखादा संदेश आपल्या मोबाईल सेवेवरनं आपण पाठवला, काही असेल की ज्याच्यामुळे काही द्वेष निर्माण होईल पण तो आक्षेपार्ह अशांतता निर्माण होईल तर त्या अनुषंगाने आणि असा आपण मोबाईलचा किंवा या संसाधनाचा इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर केला तर त्या अनुषंगाने शिक्षेची तरतूद करण्यात आलेली होती. बाकीच्या सर्व तरतुदी ज्या सायबर ऍक्ट मध्ये आहेत काय या जशा IPC मध्ये आहेत त्याच अनुषंगाने तरतुदी त्याच्यात आहेत. डेटा प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे या ऍक्टच्या अनुषंगाने त्याचा वापर आता भविष्यात वाढणार आहे. बरोबर. त्यामुळे जेव्हा आपण तंत्रज्ञान वापरणार आहोत तर आपण त्याला सुटेबल होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तंत्रज्ञान आपल्या विरुद्ध होईल अशा प्रकारे आपल्याकडनं काही चूक होणार नाही ह्याची दक्षता प्रत्येक वापरकर्त्याने घेणं गरजेचं आहे. जाता जाता काय सांगाल आमच्या श्रोत्यांना? काय आहे की आता सायबर हा जो प्रांत आहे हा खूप स्मार्ट होत चाललेला आहे. आता AI टेक्नॉलॉजीमुळे बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आपल्यासमोर इझिली येत आहेत. कुठेतरी आपली वैयक्तिक प्रतिभा आणि प्रतिमा आहे त्यांच्यावरती कुठेतरी एक आक्रमण होत आहे. नक्कीच नक्कीच सर. तर श्रोते हो, आपल्याबरोबर जर असा सायबर क्राईम किंवा सायबर अपराध घडला तर घाबरून न जाता पोलिसांची मदत घ्या, कायद्याची मदत घ्या आणि न्याय मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. सर, याच नोटवर आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि सायबर गुन्हे याविषयी खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिलीत. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य